महाराज गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये 2023 युट्यूबला एक व्हिडिओ अपलोड झाला। तो व्हिडिओ होता आळंदीतल्या एका मुलाचा। वय वर्ष किती? 9 वर्ष। वय वर्ष किती? 9। आणि त्या मुलाचं नाव काय? सोहम अमजरे। सोहम अमजरे मुलगा। आणि त्या मुलाचं वय किती? अवघं 9 वर्ष वय। त्या 9 वर्ष वयाच्या मुलाची काय काय पाठ आहे? ज्ञानेश्वरी पाठ आहे, मुखोद्गत। ज्ञानेश्वरी मध्ये ओव्या किती? 9034। अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत। अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत। त्यानंतर न भगवद्गीता, ज्या पण अभंगामध्ये दोन्ही शब्द आले, ज्ञानेश्वरी गीता। भगवद्गीतेचे 700 श्लोक, 700च्या 700 श्लोक त्याचे काय आहेत? कंठस्थ आहेत। आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्याची ती परीक्षा सुद्धा झाली। युट्यूबला आहे तो व्हिडिओ, तुम्ही घरी गेल्यानंतर सर्च जरी केला, सोहम अमजरे नाव जरी टाकलं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत असं जर टाकलं, जरी काही जरी युट्यूब वरती सर्च केलं तरी त्याचा व्हिडिओ तुम्हाला तो दिसेल, पाहायला मिळेल। सांगण्याचं महाराज तात्पर्य काय? त्या मुलाखतीमध्ये त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की बाळा, तू ही सुरुवात कधीपासून केली? पाठांतराला सुरुवात कधी केली? पहिली ओवी तू कधी पाठ केली? तर वयाच्या 5व्या वर्षापासून त्यानं ज्ञानेश्वरी पाठांतराकरता सुरुवात केली। त्याच्या घरी आई वडिलांनी त्याचं पाठांतर घेतलं। सांगण्याची विशेष गोष्ट अशी की तो ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस त्याच्या आईनं किती पारायण केली ज्ञानेश्वरीची? 108 पारायण केली महाराज। किती? 108। ज्यावेळेस तो गर्भामध्ये होता त्यावेळेस त्या व्हिडिओ मध्ये उल्लेख आहे, 108 पारायण केली। आणि मग वयाच्या 5व्या वर्षीपासून ज्यावेळेस त्याने ज्ञानेश्वरी पाठांतराला प्रारंभ केला, किती वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ झाली त्याची? 4 वर्षामध्ये। 4 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ झाली। 4 वर्षामध्ये भगवद्गीता पाठ झाली। आमचे असे किती वेळा 4 गेले। ज्याचं वय 40 आहे त्याचे 10 वेळा 4 गेले, नाही का? ज्याचं वय 80 आहे त्याचं किती वेळा 4 गेले पहा, नाही का? प्रत्येकाने आपापला हिशोब घरी गेल्यानंतर ना करा। म्हणजे ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे। कीर्तनकाराची सुद्धा मुखोद्गत नाही, माझी सुद्धा नाही, नाही का? गीता सुद्धा मुखोद्गत नाही। महत्वाचे श्लोक पाठ आहेत तेवढंच पाठ, महत्वाच्या ओव्या पाठ, नाही का? जेवढं पाठीला पुरतं लागतात तेवढ्या पाठ, नाही का? कीर्तनकाराचा हात जेवढं महत्वाचे आहे तेवढ्या कीर्तनकाराच्या ओव्या पाठ। पण त्याची अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत। तिथल्या अध्यापकांनी ज्यावेळेस परीक्षा घेतली, कुठलाही मधला कुठलाही श्लोक काढायचा आणि त्याला विचारायचं ह्या ओवीच्या या श्लोकाच्या खालच्या ओव्या म्हण, लगेच खडखड ते ओव्या मुखोद्गत त्याच्या मुखातून जसे पाण्याचा जसा प्रवाह वाहवा त्या पद्धतीने त्याच्या मुखातून त्या ओव्या वाहतात महाराज। म्हणजे हे घडलं पाहिजे। तुकोबारायांचा अभंग आहे पहा, तुकोबारायांच्या अभंगामध्ये म्हणतात की आपुली या गीता जो असे जागता धन्य माता Oh
जागता आपण काय राहिलं पाहिजे, जाग राहिलं पाहिजे महाराज. गीता सांगते या निशा सर्व भूतानां तस्य जागर्ति संयमी